भक्त संकटवारी गजानना सदैव धावला श्वेतपत्न्या विद्याभूषितम कला संपन्न धामा तुझिया वंदितो पादपत्न्या ग्रंथ अक्षरा बोलवी अम्मा दासा मिरवी तू निश्चल निरंजन निर्विकार भक्त रब्जों बंधनधार प्रेम संभवती। द्वापार युगाला सुरुवात होणार आहे हे ज्यावेळेस भगवान श्री कृष्णाला कळालं, नुसतं कळालं नाही मायबाप माहित होतं। अनेक युगामध्ये ज्या भगवंताने आपल्या लीला केल्या अवतार घेतला आणि अशा या भगवान परमात्म्याला आज उद्या काय होणार आहे याची आठवण झाली। खऱ्या अर्थानं या जगामध्ये कलियुगामध्ये लोकांचा उद्धार व्हावा, जनताचा उद्धार व्हावा या दृष्टीने द्वारकाधीशाने म्हणजेच भगवान श्रीकृष्णाने 9 नारायणाला आमंत्रित केलं। 9 नारायण म्हणाल कोण्या रीती, कोण 9 नारायण, कुठून आले हे 9 नारायण, आणि नारायणच का बरं? परंतु भगवंतानी आपली लीला अनेक अवतारामध्ये केली। मायबाप देवा हो, आपण जीवनामध्ये मध्ये कोण गेला होमामध्ये बाहेरचे माणसं प्रवेश करू नका। बैरट मामा काय करताय तुम्ही? आणि अशा या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने विचार केला माझ्या मने, महाशक्ती हंसवाहिनी घेऊन येई महाराजा। जाताना देवाला आमंत्रित करायचंय पण त्यांना घेऊन येण्याचे बी साधन बनवून द्यायचं आहे। पूर्वीच्या काळी होतं पोरीला आणायला बी जायचं, इकूनच वाहन न्यायचं आणि गाडी बैलात घालून आणायचं। आता ट्रका मोटरा निघाल्या आणि आता घरोघर गाड्या झाल्या। मायबाप पूर्वी असं नव्हतं। देवांना आमंत्रित तर केलं खरी, परंतु ज्याचे त्याचे काम ज्याच्या त्याला लावून दिलेले आहेत। 9 नारायण म्हणजे कोण? ओम नमो भगवते नवनाथाय, ओम नमो भगवते नवनाथाय, ओ भगवते नवनाथाय। ताली वाजवा, भजन करा। भगवते नवनाथाय, नारायणाय नमो नारायणाय, नारायणाय नमो नारायणाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते नवनाथाय, ओम नमो भगवते नवनाथाय, ओम नमो भगवते नवनाथाय। कवी हरी अंतरिक्ष दुर्मिल चमत्कार भंजन। असं जर नाही कळलं तर सोप्या भाषेत सांगतो। मच्छिंदर कवी नारायण, हरी तो गोरखनाथ, अंतरिक्ष तो जालिंद्रनाथ, प्रबुद्ध तो कानिपनाथ।
पिपलायंतो चरपटीनाथ आविभो तृतो वड सिद्ध नागनाथ दुर्मिल मनाल भरतरीनाथ चमस गाजे सर्वभूमनाथ रेवन सिद्ध मनोवोनिया करभंजन झाला करदम पुतळ्यातुनी गोरक्ष खेळ खेळोनी गहिनी नाथ प्रगट केला. अरे अशा या नऊ नारायणाला बोलवलं भगवंतानी. भगवंतानी आदर केला. कोणाचा आदर केला? भगवंतानी नऊ नारायणाचा आदर केला आणि आदर सत्कार करून या ठिकाणी सद्गुरु चैतन्य कानिनाथ भगवान की जय. नवनाथा नवनाथा मूळ लाविले पंतान या धावोनिया. नवनाथा मूळ लाविले पंतान या धावोनिया. नवनाथा नवनाथा मूळ लाविले पंतान बाबा या धावोनिया. नवनाथा नवनाथा सूर लाविले बाबन बाबा धावोनिया. आज नवनाथाला बोलवलं खरी. सांगितलं पुढे कलियुगाला प्रारंभ होणार आहे. आपल्याला बरेच काम करायचे आहे आणि ते काम करत असताना मला तुमची मदत हवी. अरे भगवंतानं या नवनाथाची मदत घेतली. काही मूर्ख नवनाथाला पाहून घाबरतात, पडदे आडवे लावतात, कोणी दरवाजे बंद करतात. परंतु बघा नवनाथा नवनाथा मूळ लाविले पंतान बाबा या धावनिया. नवनाथा नवनाथा सूर लाविले बाबन आता धावोनिया. अशा या नवनारायणाने भगवान परमात्म्याचं दिलेलं आमंत्रण स्वीकार केलं. वृषभदेवाच्या 100 मुलापैकी 9 हे मुलं आहेत जे कवी हरी अंतरिक्ष अशा या नवनाथाला आमंत्रित केल्याच्या नंतर जो का वसुदेव सुतम देवम कंस चाणूर्य मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. सुवर्णाच्या सिंहासनावर बसलेले भगवान परमात्मा यांनी ज्यावेळेस द्वारामध्ये नवनाथाला बघितलं, धावत पळत गेले. मायबाप सुस्वागतम स्वागतम केलं. सुस्वागतम सुस्वागतम कसं होतं? आताचं सुस्वागतम कसं आहे? आल्या कोणी म्हशी, गेल्या कोणी यशी. भावान सांगितलं विभूती घ्यायची, पण त्याला दम, वेळ, टाइम, काही शांतता आलं की भरून राहिल्या डब्यात सुटल्या घराकडे. अरे त्याला शांत करावं लागेल अगोदर. त्याच्यात काही प्रक्रिया आहे. जरी गुरुजी बोलले नाही, त्यांना काय घे नाही, कशाला बोलतील ते छे छे म्हणतील, कानाला हात लावतील, निघून जातील. तुमचं कोणी कायवारी नाही या जगावर. तुमचे कर्म तुमचे कायवारी आहे. म्हणून साधू संत अवताराला येतात. म्हणून साधू संत या सृष्टीवर, या बुडत्या जगाला, बुडत्या नावेला पुढे तरी कढायला लावायचा प्रयत्न करतात. येडगळ वागायचा प्रयत्न करू नये मनुष्याने. स्वागतम नाथा स्वागतम नाथा स्वागतम नाथा स्वागतम नाथा स्वागतम नाथा
आहे खरी. ऋषीनं सांगितलं तुम्ही अवतार घ्यावा. ऐका मौजी पुन्हा. हे नुसते नारायण नव्हते, महाऋषी होते. ऋषी होते ते. हे नऊ नारायण. नारायण तर होतेच होते. याच्यात जरा मिनिंग आहे, कळली तर समजन तुम्हाला. लोक खरा पॉइंट कधीच सांगत नाही, काहीतरी बरळायचं निघून जायचं. मग तात्यासारखे विद्वान असतात बसलेले, त्यांच्या डोक्यात शिरल्यावर मग काही खरं. पण विचारायलाच पाहिजे. इथं डबल आहेत, नारायण बी आहेत आणि ऋषी बी आहेत. आणि विशेष वृषभदेवाची मुलं आहेत, ते बी 100 मुलापैकी आहेत. आणि हे 9च निवडले, कारण हे कर्तव्यदक्ष महापुरुष होते. कवी तो नारायण मच्छिंद्र. ज्या वेळेस चर्चासत्र झाला, चर्चासत्रामध्ये कलियुगाला प्रारंभ कसा होईल, कली म्हणजे कोण, पहिला हा प्रश्न आहे. कली म्हणजे कोण? लोक कली 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 करतात आणि कली कली करता कलवंतीच्या माग लागतात. कलवंती कळली का? मग कली कोण आहे? एक बाईचं स्वरूप आहे. पण जरा विचित्र सांगितलं या ठिकाणी. पुढं घाणेरडा काळ येणारे म्हटले. कलियुगाने स्वतः लिंग तोंडात धरलेलं आहे म्हणले. विचित्र युग येणारे, पुढं खराब वेळ येईल. अशा वेळेस तुम्ही हे कार्य करा, जगाला बोधित करा, ज्ञान पाजळा. कली म्हणजे दुसरं कोणी नाही. म्हणून काय ऐकावं, काय नाही ऐकावं, काय पाहावं, काय नाही पाहावं, हे बी मौज येतात त्या. हा, भजनात नाचायला लाजू नका, कारण तुकाराम महाराज, नामदेव महाराज म्हणले, नाचू कीर्तनाच्या. काय इथं काही लाज नाही, लज्जा नाही, शरम नाही. पण हाच कार्यक्रम जर तमाशा, तिथं मात्र जाऊ नये. कोणाच्या घरी जायचं, कोणाच्या घरी नाही जायचं, कोणाच्या घरी खायचं, कोणाच्या घरी नाही खायचं, याचाही उल्लेख इथे आलेला आहे. सांगून जाऊ तुम्हाला, नामधारकाच्या लोळावे मोरीसी, कदा जाऊ नाही घरासी या भक्ताच्या. कळालं? नामधारकाच्या लोळावे मोरीसी, कदा जाऊ नाही घराशी भक्ताच्या. गळ्या नाही माळ, गळा नाही माळ, देवाशाना पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला. गळ्यात माळा घाला, तुळशीच्या घाला, रुद्राक्षाच्या घाला, देव कशाच्या घाला. भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. नाथ संप्रदायाची स्थापना करायची ठरली भगवान परमात्म्याने, आणि ही कृष्ण भगवंताचे विचार होते. स्थापना करायची नाथ संप्रदायाची. का करायची? तर नाथांचं स्वरूप हे आगळं वेगळं राहील. श्री असे जटाभार, अंगी लावणी विभूती चर्मकार. कातड्याला पूर्ण अंगाला म्हणले भस्म लावलेला असावा, असे राहतील ते. गळ्यामध्ये पुष्प झोली, बगल में रहती है झोली. तसा मंत्र जर बघितला तर शिर जटा
अंग विभूती अपार. परंतु आज आपल्याला सच्चिदानंदामध्ये आनंद जर घ्यायचा असेल तर तिथपर्यंत जावा लागेल. ठीक आहे म्हणले देवा, भगवान परमात्म्यानं आमंत्रित केल्यावर कोण जाणार नाही तात्या? अरे देवाने आमंत्रित केल्यावर कोण जाणार नाही? 4-2 जर नाही आले म्हणून काय झालं? म्हणून भगवान परमात्म्याने आमंत्रित केलं. हे म्हणले एकही मागे राहू नका, सगळे चला. आणि एकजुटीनं संघ चाललेले आहेत. आज या ठिकाणी महासत्र सुरू होणार होतं. अगोदर विचारपूस झाली, बाई तू कशी आली? विचारपूस झाली पाहिजे. बरी आहे का? बरे आहे का तुम्ही? चहा पाणी घेणार का? सर्व असा पाहुणचार झालेला आहे. आणि मग हळूच कोण बोम सुटली. भगवान परमात्म्याने शब्द टाकला, हळूच कोण. आपल्याला पुढे कलियुगात कार्य करायचं आहे, याच्यावर आपला विचार काय असावा? म्हटले देवा, तुमच्या पुढे आम्ही नाही, परंतु आमचं म्हणणं असं आहे, आम्हाला जर तुम्ही कार्याला पाठवता तर तुम्ही बी आमच्या सोबत चालावं. म्हटले देवा, काही हरकत नाही. मग सांगा कोणाचा कसा अवतार होईल? म्हणले कवी नारायणाने माशाच्या उदरी जन्म घ्यावा. कृष्ण भगवंत सुद्धा आता अवतार घेणार आहे. नवनाथ म्हणजे नुसते नवनाथ नाही आले. गोरक्षनाथानं गौरी भस्मातून अवतार घ्यावा. जालिंद्रनाथाने बृहदराजाच्या यज्ञातून अवतार घ्यावा. प्रबुद्ध नारायणांना गजकर्ण हत्तीच्या कानातून जन्म घ्यावा. अविहोत्र तो नागनाथ म्हणून प्रसिद्ध व्हावा. वटवृक्षाच्या पोखरामध्ये त्याचा अवतार झालेला आहे. करभंजनानंतर मातीच्या पुतळ्यातून जन्म घ्यावा. अशा या दुर्मिळ नारायणाने भरतरी भिक्षा पात्रात जन्म घ्यावा. रेवा तीरामध्ये ते रेत पडलं म्हणून रेवणनाथाने अवतार घ्यावा. अशा नवनाथाचे 9 अवतार सांगितले. मग पुढे ऐका, नाथ संप्रदायाचं कार्य सुरू होणार. कवी वाल्मिकी तुलसीदास होईल. शोक मुनी महाभक्त कबीर होईल. कसंच काही आपलं बरतळून जात्या. कबीरदास कोण झालं? आणि जन्म घ्यावा लागतो म्हणी रात्री. अरे अवतारा घ्यावा लागतो. आणि काय यायचंय ते अवताराला? महामुनी व्यास जयदेव होईल. माझा प्राणप्रिय उद्धव नामदेव होईल. उद्धव तो नामदेव झाला. नामदेवाचे भजन किती गोड होतं महाराज. हा जाऊ सांगून तुम्हाला. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. वेळ कमी सोंग जादा आहे आपल्याकडं. भगवान परमात्म्याने सांगितलं, भक्त श्रेष्ठ जामवंत नरहरी होईल. बंधू बलराम तो निवृत्ती होईल. बलराम दादा हे निवृत्तीचा अवतार. कशी मौज आहे या ठिकाणी. सॉरी हा, बलराम म्हणले पुंडलिक होईल. आणि कैलासपती शंकर स्वतः येईल. निवृत्ती मनवोन आदिमाया ही मंडळी. सोपान मुक्ताबाई ज्ञानदेव 4 भावंडाचं कुटुंब. असे देव या ठिकाणी आलेत. नवनाथ काही नुसते 9 नाही आले.
आणि वेगळं काही केलं नाही. इकडेही वैष्णव संप्रदायात काही वेगळं नाही केलं तात्या. हाती घेईन टाळ खांद्यावरी विना, हाती घेईन टाळ खांद्यावरी, हाती घेईल टाळ खांद्यावरी विना, हाती घेईल टाळ खांद्यावरी विना, हाती घेईल टाळ खांद्यावरी विना, हाती घेईल टाळ खांद्यावरी विना. ती जी टाळ आणि विना आहे, विना म्हणजे कशाचं स्वरूप आहे बरं? कशाचं? विना विना विनाचं भजन श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. नारदाचा विना जो आहे आजच्या याच्यामध्ये, ती महाराजांची जोडी होती. नवनाथांची जोडी म्हणजे विना, त्यांचा चिमटा म्हणजे आताचा टाळ. चिमट्याचा बी आवाज, घोगराचा आवाज, अलग निरंजन. आणि अशा प्रकारे महाराज म्हणले, यावेळी हनुमंत रामदास होतील, उपजाती जनाबाई होईल. एकंदरीत नुसतं नवनाथने आले, सगळेच परिवार आला होता. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाला वंदन केलं. देवा, कृतज्ञ झालो आम्ही. तुम्ही स्वतः ज्ञानदेव म्हणून येणार आहेत ना, मग नाथ संप्रदायाची धुरा शेवटच्या काळ क्षणी वैनात चांगली रोपवल्या जाईल. आणि रोपवल्या गेली महाराज. आज आळंदी ते पंढरपूर दुमदुमून जाते ती नगरी. ज्यांना नुसतं ज्ञानदेव ज्ञानदेव जरी म्हणलं, पण नाम वेगळं, ज्ञानदेव वेगळे, सोपान वेगळे, मुक्ताबाई वेगळी, हे लोक वेगळे, वैष्णव वेगळे, धर्म वेगळे, अधर्मी वेगळे, काही काही झालं आता. पण खऱ्या अर्थानं धर्म म्हणजे काय आहे? तात्या नेहमी सांगतात, यादव तात्या आमच्याले, धर्म कशाला म्हणावं? काही बावलट आमच्यासारखे हिंदूला हिंदू धर्म म्हणत्या. काय संबंध नाही त्या हिंदूचा आणि त्या धर्माचा इथं. मग धर्म कोणता आहे? वैदिकीय सनातन धर्म, जो अनादी काळापासून चालत आला. हे इथं त्याचं उत्तर दिलेलं आहे. आणि काय तुम्ही आपले काहीतरी फ्यूज उडत बसतात. ऐका, एके दिवशी कैलासपती शिवशंकर अवतार बी घ्यायचा आहे, तर काहीतरी त्याला कारण पाहिजे ना. आता अवतार बिना कारणाशिवाय होत नाही. तर तुम्ही फुकट जन्माला यायचे आहे का? तुमचं बी पाप पुण्य शिल्लक ठेवा लागल. त्या पाप पुण्याचा लेखा असेल तर यावा लागल. चांगली शाळा शिकेल पोरग नापास होईल कसं? चांगली शाळा शिकेल मुलगा नापास होईल कसा? आणि आम्हाला सोडवण करायची, पुन्हा म्हणतात दासानुदास, आम्ही तुझे दास. एकीकडे म्हणतात परत येणे नाही आम्हाला, आणि एकीकडे म्हणतात आम्हाला जाणेही नाही देवा. तू आणि मी लवचुंबू काय? देव तिथं, भक्त भक्त तिथं. किती सोपा प्रश्न आहे. नाथ संप्रदाय कळला ना आता त्या, तर मग मात्र देव आणि नाथ वेगळे नाही. यांच्याकडे अशा कला होत्या, पुढे निघेल ते. पण आपल्याला पूर्ण कथा सांगायला वेळ नाही, मी मोजकं सांगून जातो. कवी नारायणाने अवतार मच्छीच्या पोटात घ्यायचा कसा? तर याला कारण पाहिजे म्हणले. पार्वती माता महादेवाला प्रश्न करते, बाबा देवा तुम्ही काय जप करता? कोणत्या जपाना तुम्ही कोणाची भक्ती करता? म्हणले पार्वती तुला काही असं एवढं सांगणं सोपं नाही. त्याला एकांत निवांत जागा पाहिजे, एकांत पाहिजे.
जिथं कोणीच नाही अशा ठिकाणी आपण जाऊ आणि मग मी तुला तो जप देईल, नाम मंत्र देईल. पहिला जर नाथ कोणी झाला असेल तर एका बाईनं अनुग्रह घेतला. ती बाई कोण? उमा भगवती पार्वतीनं जप घेतला. जर नामाची सुरुवात झाली असेल, या नवनाथाची जर सुरुवात झाली असेल तात्या, तर पार्वती पासून सुरुवात झाली. उमा भगवतीने घेऊन अनुग्रह पाहुनी एकांत निवांत स्थान. काय गोड आहे म्हणले, पण तुला बी भस्म लावा लागेल. पार्वती म्हणले, देवा तुम्ही जे करता ते मला करायचंय. मग भस्म लावणं काय, सगळ्या गोष्टीचा त्याग करणं काय, त्याग असावा जीवनामध्ये. तात्या नेहमी सांगतात, शाळा शिकून मोठं होत नाही. रात्री उदाहरण दिलं महाराजांनी तुम्हाला, आगडम रगडम पकडम फू. हे लोकांच्या डोक्यावरून गेलं ते. त्याला सांगायची टाकट वेगळी होती, पण ती सांगता आली नाही. कबीरदास महाराजांनी सांगितलं खरी, पण अगदी आनंदाच्या डोई आनंद तरंग जोडपे दिले या मूर्खांना, या जगाला जोडपे दिले. हा, पण ते असे पुढं होऊन नाही दिले, शब्दात जोडपे दिले. बिकट वाट बाई वाट न जावी दोपड, मार्ग लागू नको आल्या तिथा मुठभर द्याया, मागे पुढे तू पाहू नको. अरे गे 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 हरिनाम गे माया सारी सोडून दे. उभरा तुमचे मला माहिती आहे, भजन करा भजन. हरिनाम गे माया सारी सोडून दे, पाय मोकळे होते. माया सारी सोडून दे, माया सारी सोडून दे, माया सारी सोडून दे, माया सारी सोडून दे. गे गे हरिनाम गे माया सारी सोडून दे. गे गे हरिनाम गे माया सारी सोडून दे, गे हरिनाम गे माया सारी सोडून दे. भजनाचा रंगच वेगळा आहे. भजन ऐकायचं का तुम्हाला? भगवान भाऊ भजन म्हणून दाखी तेव्हा भजन भजन नाचले पाहिजे मै पोर. हा मी तर भोळा आडानी गोळा, नवनाथाचा लावलाय टिळा, महात्मा पायासी घेशाल का, कानिपनाथाचा दरबार शिष्य तुम्हाला शोभल का, नारायण बाबाचा दरबार शिष्य तुम्हाला शोभल का, कानिपनाथाचा दरबार शिष्य तुम्हाला शोभल का, कानिपनाथाचा दरबार तुम्हाला शोभल का, नारायणनाथाचा दरबार तुम्हाला शोभल का. क्या बात है, वाह. नाथ पारायण होती माता भगिनी येती, हो 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 नाथ पारायण होती हो, हो, माता भगिनी येती, हो हो हो. कडसिद्धनाथ बाबा येती, गुण बाबाचे सांगती, कीर्तन प्रवचन लावलाई लळा, विचार मनाची आला या खुला, कीर्तन प्रवचन लावलाई लळा, विचार